आज तुम्ही साईन कोसाईन प्रोजेक्शन रूल आणि त्याच्या ॲप्लिकेशनवरचे प्रॉब्लेम शिकत आहे. काल तुम्ही जे 6 प्रॉब्लेम शिकले त्याच्या पुढचे प्रॉब्लेम आपल्याला आज तयार करायचे. पहा बोर्डवर, इन ट्रायंगल ए बी सी ए बरोबर 60 डिग्री, बी इज इक्वल टू 3, सी इज इक्वल टू 8, फाइंड ए अँड ऑल्सो फाइंड सर्कमरेडियस ऑफ अ ट्रायंगल. इथं पहा, लेट इन ट्रायंगल ए बी सी, कोणताही ट्रायंगल ए बी सी जर असेल तर यामध्ये बी इज इक्वल टू 3, सी इज इक्वल टू 8 अँड स्मॉल ए म्हणजे लेंथ इज टू बी डिटरमाइंड अँड अँगल ए मस्ट बी इक्वल टू 60 डिग्री. आपल्याला ए काढायचं आणि सर्कम रेडियस काढायची म्हणजे आर काढायचं. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे ते समजलं पाहिजे. तुम्ही पहा, गिव्हनमध्ये काय आहे, एक ट्रायंगल ए बी सी आहे, त्यातला ए अँगल हा 60 डिग्रीचा आहे, लेंथ जी आहे बीची ती 3 आहे, सीची लेंथ 8 आहे आणि एची लेंथ तुम्हाला माहीत नाही, ए आणि आर काढायचं. आता आपल्याला पूर्ण अभ्यास झाला पाहिजे. हे गणित कशावर सॉल्व करायचं, साईन रूलवर, कोसाईन रूलवर, प्रोजेक्शन रूलवर. जर मी साईन रूल घेतला, ए अपॉन साईन ए, बी बाय साईन बी, सी बाय साईन सी, बरोबर आहे, इज इक्वल टू के किंवा कॉन्स्टंट टॉईस आर. मग आपल्याला ए माहीत आहे स्मॉल, आणि सॉरी त्या ठिकाणी आपल्याला ए बाय साईन ए, बी बाय साईन सी, म्हणजे स्मॉल ए काढल्याशिवाय अँगल ए दिलेला आहे, म्हणजे ए अपॉन साईन ए. म्हणजे आपण जर असं म्हटलं थेरॉटिकली, ए अपॉन साईन ए इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा टॉईस आर, तर आपल्याला सर्कम रेडियस काढल्या जाते. पण आपल्याला या ठिकाणी स्मॉल ए माहीत नाही. जोपर्यंत स्मॉल ए येणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व केला जात नाही. म्हणजे एक फिक्स झालं, या प्रॉब्लेममध्ये आपण साईन रूल यूज करणार आहे. हे फिक्स झालं, साईन रूल यूज केला. आता आपल्याला काय करायचं, स्मॉल ए काढायचा. स्मॉल ए साईन रूलनं काढता येत नाही. मग आपल्याला फॉर्म्युला आठवला पाहिजे कोसाईन रूलचा. मग कोसाईन रूलचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी कॉस सी. तुम्हाला ए दिलेला आहे, तुम्ही कोसाईन रूलनं स्मॉल ए काढू शकता. चला पहिले आपण स्मॉल ए फाइंड आउट करू. त्याच्यासाठी आपण घेऊ कोसाईन रूल. बाय कोसाईन रूल आपल्याजवळ कॉस ए, कॉस बी आणि कॉस सी 3 फॉर्म्युले. त्यापैकी बी इथं दिलेला नाही अँगल, हा घेता येणार नाही, सी घेता येणार नाही. ए दिलेला आहे म्हणजे काय असेल, कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बरोबर आहे, अपॉन 2bc. अपॉन काय आलं, 2bc. आता तुम्ही कसंही लिहिलं तरी चालते, याला रिअरेंज करून तुम्ही फॉर्म्युला बनवू शकता. रिअरेंज करून कसं फॉर्म्युला बनवला पहा बरं. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. हा किंवा हा कोणताही वापरला तरी चालतो. हा वापरला तर बेटर आहे, हा वापरला तरी उत्तर येते, पण हा आपल्यासाठी बेटर आहे. पहा, बीचा स्क्वेअर, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बीचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 3 इंटू 8 इंटू कॉस 60. 3चा स्क्वेअर किती आला, 9 प्लस किती आला, 64 मायनस 2 इंटू 3 इंटू 8, व्हॉट इज कॉस 60, कॉस 30 √3/2 आणि कॉस 60 मस्ट बी इक्वल टू 1/2. पहा, जुनं मॅथमॅटिक्स असेल तर सोपं जाते समजायला. हे 1/2, 2ला 2 कटले, बरोबर आहे. इथं किती आलं पहा तुमचं, 64 प्लस 9, 64 प्लस 9 हे तुमचे 6 आणि वरचे 3 हे आले 73. किती आले तुमचे, 73. पहा, 66 आणि 9, 6 टाकले तर 73 मायनस 24, मायनस किती आले तुमचे 24. आता 73मधून 24 गेले, पहा किती राहिले, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, इथं राहिलं तुमचा 7. काहीतरी रॉंग झालं असेल तर आपण करेक्शन करू, टेन्शन घेऊ नका. इथं किती राहिलं तुमचं, या ठिकाणी 6, 4, 47. ही लेंथ येणारच नाही. कुठंतरी आपल्याला फॉर्म्युला आणि हे चेक करायचं आहे. डबल एकदा पहा, ए इज टू डिटरमाइन, अँगल ए 60 डिग्री दिलेला आहे, बी दिलेला आहे, सी दिलेला आहे. पहा, बी बरोबर 3 आहे, सी बरोबर 8 आहे. फॉर्म्युला काय आला तुमचा, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए, 3चा स्क्वेअर 9, 8चा स्क्वेअर 64, 2 इंटू 3 इंटू 8 कॉस 60, 2ला 2 कटला, हा 24 आला. हा किती आले पहा तुमचे, 64 आणि 9 आणि 13शी 3, चला 1
बरोबर 6 आणि 7 73. 73मधून 24 गेले 5 6 7 8 9 10 11 12 बरोबर आहे 13 9 राहिले इथं हे 9 बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी किती आला तुमचा 49. ए स्क्वेअर किती आला तुमचा 49. आता ए स्क्वेअर बरोबर 49 आल्यावर ए बरोबर प्लस मायनस 7 येते. मग आता या ठिकाणी प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. ए ही लेंथ ऑफ ट्रायंगल आहे. ही कोण आहे तुमची लेंथ ऑफ ट्रायंगल. लेंथ ऑफ ट्रायंगल असल्यामुळे आपल्याला निगेटिव्ह घेता येणार नाही. ए बरोबर कोणाला तुमचा 7 इथं लिहून टाकायचं वाटलं असतं ए इज नॉट इक्वल टू 7 कारण की लेंथ ही ऑलवेज पॉझिटिव्ह असते त्याच्यामुळे ए बरोबर 7 आलं. अर्धं काम झालं आपलं ए फाइंड आउट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी सर्कम रेडियस काढायची आहे. सर्कम रेडियस काढण्यासाठी पहा बाय साईन रूल हा प्रॉब्लेम एकदम महत्त्वाचा आहे. 2 रूलचं कॉम्बिनेशन आलेलं आहे. ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी इज इक्वल टू 2r. आता आपल्याला 3 टर्म दिलेले आहे. साईन रूल आहे हा कोसाईन रूल आहे. दोघांचं कॉम्बिनेशन फिट केलं म्हणजे आता पहा साईन बी माहीत नाही साईन सी माहीत नाही. आपल्याला काय माहिती आहे पहा ए बाय साईन ए बरोबर ट्वाईस आर झालं. किमती पुट करा. काय पुट केलं तुम्ही ए बरोबर कोण आहे तुमचा 7. साईन म्हणजे कोण तुमचा साईन 60. ए म्हणजे कोण तुमचा साईन 60. ट्वाईस आर जसाच्या तसा. इथे किती आलं 7 अपॉन √3/2 इज इक्वल टू 2r इम्प्लाईज दॅट हे 2 वरती गेले. इथे किती आलं 7 इंटू 2 अपॉन √3 इज इक्वल टू ट्वाईस आर. पहा 2 वरती गेल्यामुळं 7 इंटू 2 अपॉन √3 ट्वाईस आर. या 2ला 2 कॅन्सल. आर बरोबर 7√3. दिस इज द सर्कम रेडियस. ही तुमची कोणची आली तुमची सर्कम रेडियस इज टू बी डिटरमाइन. आता इथं 7√3 लिहिणं काय आणि या √3ला अजून तुम्ही असं लिहू शकता द व्हॅल्यू ऑफ √3 मस्ट बी इक्वल टू 3 अपॉन √3 असं घेतलं तरी चालते किंवा असंही ठेवलं तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. डबल एकदा बोर्डवर पहा एकदम इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा. प्रॉब्लेम 2 रूलचं कॉम्बिनेशन आहे साईन आणि कोसाईन रूलचं आहे. आपल्याला सुरुवात करता आली पाहिजे प्रॉब्लेममध्ये. सुरुवात आली तरच प्रॉब्लेम येईल. पहा ट्रायंगल ए बी सी दिला बी दिला सी दिला ए काढायचा आणि आर काढायचा. अँगल ए दिलेला आहे. सुरुवातीला आपल्या मनात आलं की साईन रूल घेऊ. बरं साईन रूल घेतला तर ए बाय साईन ए बी बाय साईन बी सी बाय साईन सी बरोबर ट्वाईस आर. मग आपल्याला ए माहीत असल्याशिवाय गणित येणार नाही. म्हणजे साईन रूलनं आपल्याला स्मॉल ए काढल्या जात नाही. मग स्मॉल ए काढण्यासाठी कोसाईन रूल घ्या. कोसाईन रूल कोण आहे तुमचा पहा कॉस ए बरोबर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc म्हणजे ए स्क्वेअर बरोबर बी स्क्वेअर प्लस ई स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. सगळ्या किमती पुट केल्या आहे. याचं उत्तर आलं तुमचं 49. आता काही मुलं तसं नाही आम्हाला कॉस बी घ्यायचं बी स्क्वेअर घ्यायचं. बी स्क्वेअर जर घेतला तर कॉस बी अँगल येतो. कॉस बी दिलेला आहे का नाही. सी दिलेला आहे का नाही. अँगल दिलेला नाही म्हणून तुम्ही ए स्क्वेअर घेतला एची किंमत काढली. एची किंमत काढल्यानंतर आता साईन रूल घेतला. मग साईन रूलमध्ये काय केलं तुम्ही ए बाय साईन ए बी बाय साईन सी सी बाय साईन सी बरोबर कॉन्स्टंट के बी असतो ट्वाईस आर बी असतो. मग आपल्या सर्कम रेडियस काढायची म्हणून ट्वाईस आर घेतलं. त्यावर आपल्याला एची किंमत भेटली 7√3. 1/√3ला 3√3 लिहिलं तरी चालते. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे. कोणाचं कॉम्बिनेशन केलेलं आहे साईन आणि कोसाईन रूलचं. म्हणून अशा प्रॉब्लेमला जास्त महत्त्व येते. त्याला IMP प्रॉब्लेम असं म्हटलेलं आहे. प्रश्नावर उत्तर बनवताच आलं पाहिजे. 8वा प्रॉब्लेम पहा. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट ए बी कॉस सी मायनस सी कॉस बी इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. जसं या गणिताकडे पाहिल्यानंतर असं वाटलं बा साईन रूल आधारित आहे पण या साईन रूलनं काढता येत नव्हता. मग कोसाईन रूलनं ए काढला आणि साईन रूलनं आर काढला. म्हणजे याच्यासाठी कोणता रूल तयार झाला तुमचा कोसाईन. याच्यासाठी साईन. तसं याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला काही सांगता येत नाही काय करायचं आहे. पण हा जो अँगल आहे कॉस सी कॉस बी याच्यावरून कोसाईन रूल मदत करू शकतो एवढं माहिती आहे. मग पहा बाय कोसाईन रूल कॉस सी बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. कॉस बी बरोबर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. आता मुलांना असं वाटलं की सर आम्ही काय करतो या प्रॉब्लेममध्ये या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आम्ही कॉस ए पण लिहितो. काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कॉस ए लिहा पण मला काही त्याची गरज नाही आहे. समजा इथं मी कॉस ए लिहिलं तर कॉस एची गरज आहे का नाही. मग LHS लक्ष द्या हां. LHS ए बी कॉस सी मायनस सी कॉस बी मल्टिप्लाइड करा.
ए बी कॉस सी मायनस ए सी कॉस बी. शांततेने बोर्डवर पहा. थोडं हँडरायटिंग लहान काढून राहिलेलं लक्ष द्या. इथं आलेलं आहे ए बी कॉस सी कोणाला पहा कॉस सी ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाईस ए बी. इथं आलेलं आहे तुमचं मायनस हे बा ए सी इंटू कॉस बी. काय आला पहा तुमचं इंटू कॉस बी. कॉस बी आलेला आहे ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. या ए सीला ए सी कॅन्सल, या ए बीला ए बी कॅन्सल. जागा कमी पडली आपलं, प्लॅनिंग हुकलं. इथं पहा, टेन्शन घेऊ नका. हा प्रॉब्लेम तिथं पाहू आपण. पहा इथं कोण राहिलं 1/2 टाइम्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर 1/2 टाइम्स. इथं कोण राहिलं मायनस 1/2 टाइम्स हा ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. डबल एकदा पहा, सर उभे होते त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही. 1/2 जसंच्या तसं ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 1/2 जसे तसे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दोन्ही टर्ममधून 1/2 कॉमन काढा. चला मायनस साईन लक्ष द्या. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनसनं मल्टिप्लाइड मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मायनस साईननं मल्टिप्लाय केलं मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर. डोळे मोठे मोठे करा. चला ए स्क्वेअरला ए स्क्वेअर कॅन्सल. या ठिकाणी सी स्क्वेअरला सी स्क्वेअर कॅन्सल. ए स्क्वेअरला ए स्क्वेअर कॅन्सल. सॉरी हां, ए स्क्वेअरला कॅन्सल झालं. फक्त बाकी कॅन्सल होत नाही. हे बघा इथं काय झालं, इथं असं झालं 1/2 टाइम्स बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर. 2 कॉमन काढा. काय शिल्लक राहिलं 2/2 बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. 2ला 2 कटला. दॅट इज बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू RHS. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. काय झालं मित्रांनो पहा, LHS मस्ट बी इक्वल टू RHS. दोन्ही साईड्स इक्वल आले. प्रॉब्लेम इतके मजेदार आहे. फक्त मुलांना सांगितलं होतं चार्ट करा. मुलांनी लॉजिकमध्ये सुद्धा अल्जेब्रिक लॉ पाहिले नाही, त्याच्यामुळं त्यांना ॲप्लिकेशन ऑफ स्विचिंग सर्किटमध्ये प्रॉब्लेम आला. आता या कन्सेप्टमध्ये सुद्धा मुलांना तोंडी साईन रूल, कोसाईन रूल, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल, नेपियर, ट्रायंगल लॉ, हेरॉन्स फॉर्म्युला माहीत असल्याशिवाय गणित येणारच नाही. पहा या गणितामध्ये किती सिस्टमॅटिक होतं. गणित दिसलं, कोसाईन रूल यूज केला, LHS घेतला, मल्टिप्लाय केलं, बस मल्टिप्लाय केल्यावर किमती टाकल्या. किमती टाकल्यानंतर 1/2 कॉमन काढला, मायनस साईननं मल्टिप्लाय केलं, बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर. 2 कॉमन काढला, 2ला 2 कॅन्सल. LHS मस्ट बी इक्वल टू RHS. यस ऑर नो. तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 7, प्रॉब्लेम नंबर 8 चांगल्या प्रकारे समजला. डबल अभ्यास करायची गरज पडणार नाही. आता सरांनी प्रॉब्लेम नंबर 9 लिहिलेला आहे बॅकबोर्डवर, त्याचाही अभ्यास करून टाकू. सरांनी इथं काहीतरी नोट लिहिलेलं आहे प्रोजेक्शन रूल. सरांनी एवढी सोपी पद्धत सांगितली तुम्हाला प्रोजेक्शन रूल तयार करायची. पहा ABC 3 साईड्स आहे आणि कॅपिटल ABC हे अँगल आहे. कॅपिटल ABC कोण आहे? अँगल. तुम्ही जर स्मॉल a घेतला तर तुम्ही BCकडे पाहायचं. बरोबर आहे. एकदा घ्यायचा B आणि Cचा अँगल, एकदा घ्यायचा C आणि Bचा अँगल. पहा बरोबर. आता B cos C प्लस C cos B. आता तुमचा B आला म्हणजे कोण आला नाही? A आणि C. मग काय केलं पहा सरनं? A cos C प्लस C cos A झाला फॉर्म्युला तयार. इतका सोपा आहे, लक्षात ठेवायचं. पहा तुम्ही B घेतला का नाही, मग आता A आणि C राहिला. A घेतला तर cos C घ्यायचा अँगल, C घेतला तर cos A अँगल घ्यायचा. इतकं सोपं आहे. जी साईड घेतली तर दुसरा अँगल घ्यायचा. बरोबर आहे. अँगल दुसरा असेल, साईड वेगळी असेल. आता इथं C आला. C आल्यावर काय येईल पहा, A आणि B. A cos B प्लस B cos A हा झाला ABC. आता याच्यावर आधारित प्रॉब्लेम येतो. म्हणजे का सर तुम्हाला कसं काय कळलं बा याच्यावर आधारित आहे? आपल्याला गणित शिकवते, आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे. फक्त बेसिक नॉलेज चांगलं पाहिजे तुमच्याजवळ. आता हे बा इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट A प्लस B इंटू कॉस C B प्लस C इंटू कॉस A C प्लस A इंटू कॉस B बरोबर A प्लस B प्लस C. बऱ्याच मुलांना असं वाटलं सर आम्हाला हा प्रॉब्लेम 2 पद्धतीने सोडवला जातो. मी पहिलंच म्हटलं याच्यातली एकच डिफिकल्टी आहे.
एक गणित तुम्हाला 3 पद्धतीने सोडवल्या जाते. साईन रूलनं बी येते, कोसाईननं येते, प्रोजेक्शन रूलनं येते. एक मेथड सोपी असते, एक मेथड अवघड असते. आपल्याला जर एखाद्या गावाला जायचं असले शेजारच्या, समजा आपल्याला चिखलीला जायचं असेल तर सरळ रोड आहे केळवदवरून, विचार केला तर तिकडून बी जायला जाते आपल्या दुसऱ्या रोडनं, बरोबर आहे का. उंदरी मार्गे तिकडून बी आपल्याला येता येते. म्हणजे गाव एकच आहे, रस्ते वेगवेगळे असतात. तसे या ठिकाणी जर पाहिलं तर मुलं म्हटले सर इथं ए दिसला, इथं बी दिसला, इथं सी घ्या, कोसाईन रूल घेऊ आणि कोसाईन रूलमध्ये कॉस ए कॉस बी कॉस सीच्या किमती काढून सॉल्व करू. 100% गणित येईल, पण त्याला लागतील 7 ते 8 मिनटं. आणि प्रोजेक्शन रूलनं सोडवलं किती मिनटं लागतील? 2 मिनटं. मग तुम्ही ठरवा 2 मिनटं घ्यायचे का 8 मिनटं घ्यायचे. पहा, कॉस ए कॉस बी कॉस सी जर दिसला तर कोसाईन रूलनं प्रॉब्लेम सॉल्व केला जातो. जर अजून वेगळं डोकं लावलं तर प्रोजेक्शन रूलनं बी येतो. आत्ता शिकवला सरनं प्रोजेक्शन रूल. ए आलेला आहे म्हणजे कोणाला पहा, बी कॉस सी प्लस सी कॉस बी झाला. बी आला म्हणजे कोणाला पहा, ए कॉस सी प्लस सी कॉस ए. इथं कोणाला तुमचं पहा, सी आला तर ए कॉस बी प्लस बी कॉस ए झालं. सरनं प्रोजेक्शन रूल घेतला. आता लक्षात ठेवणे एकदम सोपं आहे. आता सर म्हटले LHS काय पहा मित्रांनो, हे तुमचं मागचं गणित आहे. आपलं जो जागा कमी आहे तेवढ्या याच्यात समजून सांगतो मी. LHSमध्ये काय केलं आता मी, सरळ सरळ मल्टिप्लाय करणार आहे. कशानं? कॉस सीनं पहिले एका एकाला मल्टिप्लाय करणार. इकडं पहा, इथं आलेलं आहे ए कॉस सी, पहा बोर्डवर ए कॉस सी आलेलं आहे. कोण आलेलं आहे? ए कॉस सी प्लस बी कॉस सी. पहा एकदा, ए कॉस सी प्लस बी कॉस सी प्लस दुसरा कोण आलेला आहे? बी कॉस ए प्लस सी कॉस ए. कोण आलेला आहे? सी कॉस ए. तिसरा मल्टिप्लिकेशन पहा, प्लस यामध्ये कोण आलेलं आहे? सी कॉस बी. मित्रांनो हे लक्ष द्या बरं एकदा, सी कॉस बी प्लस ए कॉस बी. आता आपल्या उत्तरात दिलेले त्यांना स्मॉल ए प्लस बी प्लस सी किमती, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी मार्क पडतात. पण तुमचा जर अभ्यास असेल तर पहा, हे RHS दिलेलं ए प्लस बी प्लस सी. ए म्हणजे कोण? बी कॉस सी आणि सी कॉस बी. पहा बरं एकदा मी पहिले घेतो, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. कोण घेतलं मी? सी कॉस बी. लक्ष द्या माझ्या मित्रांनो, ह्या टर्म एकत्र केली मी, ही टर्म आणि ही टर्म, ही एक आणि ही एक. हे बा, बी कॉस सी आणि सी कॉस बी जवळ केला म्हणजे मला ए भेटला. आता मला पाहिजे बी. बी म्हणजे कोण आहे? ए कॉस सी. हे बा, ए कॉस सी प्लस आता दुसरा कोणता आहे? हा सी कॉस ए. सी कॉस ए. हे पाहिजे झिकझॅक लाईन, सी कॉस ए आणि ए कॉस सी. हे बा, हा झाला तुमचा बी तयार झालं. आता उरलेले जे ते लिहून टाकू. उरलेलं कोण आहे पहा आपलं हे प्लस. इथं कोण आहे? ए कॉस बी प्लस बी कॉस ए. आपण बरोबर पहिल्या टर्मवर गोल केली, दुसऱ्यामध्ये झिकझॅक लिहिलं, तिसरा ॲज इट इज लिहिलं. आता जर तुम्ही याला इक्वेशन 1 म्हटलं तर फॉर्म इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून सांगा बरं मित्रांनो, इक्वेशन 1 वरून काय आलं? इज इक्वल टू व्हॉट इज बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ए हा कोणाला? बी. हा कोणाला? सी. that is must be equal to RHS, that is LHS must be equal to RHS. एक्झामची टेक्निक. देअरफॉर काय उत्तर आलं? ए प्लस बी कॉस सी बी प्लस सी कॉस ए प्लस सी प्लस ए कॉस बी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. अशा प्रकारे 3 प्रॉब्लेम तुम्ही बोर्डवर तयार केलेले. 3 प्रॉब्लेमचा अभ्यास करायला जास्तीत जास्त तुम्हाला 10 किंवा 12 मिनटं लागतात. रिपीट करतो, 9 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. 9 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपल्या मनाला असं वाटते हा प्रॉब्लेम कोसाईन रूलनं सोडवायचा. कोसाईननं वेळ लागतो, येतो. प्रोजेक्शन रूलनं सापडला एकदम सोपा आहे. ABCच्या किमतीला मल्टिप्लाय करायला लगेच डायरेक्ट उत्तर आलेलं आहे. मग पावर याला 2 मिनटं लागून राहिले आणि कोसाईनला 10 मिनटं लागून राहिले. तर आपण प्रोजेक्शन रूल सॉल्व करू. त्याच्यामुळं फॉर्म्युला माहीत पाहिजे. 8मध्ये काय केलं? सरळ सरळ तुम्ही कोसाईन रूल यूज केला, LHS घेतलं, मल्टिप्लाय केलं, रिक्वायर्ड आन्सर आलं. 7मध्ये काय केलं तुम्ही? सरळ सरळ 7मध्ये कोसाईन आणि साईन रूलचं कोण? ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट ए इन ब्रॅकेट कॉस सी मायनस कॉस बी इज इक्वल टू 2 टाइम्स बी मायनस सी कॉस स्क्वेअर ए बाय 2. गणित आल्यानंतर कोणाला समजत नाही साईन घ्यायचा, कोसाईन घ्यायचा, प्रोजेक्शन घ्यायचा. हे गणित आल्यानंतर एवढं फिक्स जाणून राहिलं, दिलेलं गणित कॉस रूलनं सोडवायचं आहे.
कोसाईन रूलनं सोडलं याची किंमत जर टाकली त्याचं येणारं उत्तर आणि प्रोजेक्शन रूलनं येणारं उत्तर पहा, या प्रॉब्लेमला 2 मेथड्स येऊन राहिलेले आहे. मनाला वाटते कोसाईन रूलनं सॉल्व करायला वाटते, मनाला वाटते प्रोजेक्शन रूलनं सॉल्व करावं वाटते. यापैकी जास्त मोर चान्सेस मनाला असं वाटते कोसाईन रूलनं सॉल्व करावं, कारण याच्यात डायरेक्ट कॉस दिलेला आहे, साईनचा संबंध नाही आहे. पण तसं नाही करता येणार. कोसाईन रूलपेक्षा हे प्रॉब्लेम प्रोजेक्शन रूलनं सोपं जाते, म्हणून याचं सिलेक्शन प्रोजेक्शन रूलनं करायचं आहे. या प्रॉब्लेममधली एक डिफिकल्टी आहे, एक पद्धत अशी आहे, हे प्रॉब्लेम शिकवताना एकदम सोपे वाटतात. मॅथचा पिरियड चालू असला तर मुलांना वाचायची बी गरज नाही, सर सांगून राहिलं समजून राहिलं. पण नेमकं तुम्हाला एक्झाममध्ये गेले पेपर लिहायचा असेल, मग तुमच्या मनात विचार येते साईननं सोडवायचं का कोसाईननं सोडवायचं. त्याची तयारी गणित बोलते. कोसाईन रूलनं सोडून पहा, प्रोजेक्शन रूलनं सोडून पहा. कोसाईन रूलनं वेळ लागतो, प्रोजेक्शनला लवकर येते. मग आपण दिलेलं गणित प्रोजेक्शन रूलनं सॉल्व करणार. पहा इथं बाय प्रोजेक्शन रूल ए, आता कोण आहे तुमचा बी सी. मग इथं कोणाला पहा बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ॲक्च्युअल इथं एचा संबंधही नाही आपल्याला सुरुवातीला, पण आपण लिहून टाकलं त्या ठिकाणी. सी कोण आलं तुमचं, सी जर आलेला असेल तर इथं आलेला आहे तुमचा ए बी. कोण आलेला आहे ए बी. हा कोण आहे पहा ए कॉस बी प्लस बी कॉस ए. म्हणजे हे झाला तुमचा प्रोजेक्शन रूल 1, 2 आणि 3. आता तुमचा ए कॉस सी आलेला आहे. आता LHSमध्ये ए कॉस सी येणार आणि ए कॉस बी येणार आहे. कोण येणार आहे ए कॉस बी. मग याच्यावर असं तयार करा, इक्वेशन तयार केलं ना. ऑल्सो पहा पोरं काय आलं, सी इज इक्वल टू ए कॉस बी बी कॉस ए. याला इकडं ट्रान्सफर घ्या. पहा सी मायनस बी कॉस ए बरोबर ए कॉस बी. तुम्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तयार केलं, हे काही पाठ केलेलं नाही आहे. मुलांनी LHS पाहिलं ए कॉस सी आणि ए कॉस बी, म्हणून तुम्ही ए कॉस सी काढला आणि ए कॉस बी काढला. हे कळलं पाहिजे तुम्हाला. हिच्यावरून 3 टर्म होत्या, बी कॉस सी काढला नाही तर बी कॉस सी येतच नाही. ए कॉस सी आणि ए कॉस बी येतो, म्हणून ए कॉस सी काढला आणि ए कॉस बी काढला. इक्वेशन 1 आणि 2 नाव केलं. आता LHS मस्ट बी इक्वल टू ए इन ब्रॅकेट कॉस सी इंटू कॉस बी. डोळे मोठे करा. चला ए कॉस सी मायनस ए कॉस बी. हा आला ए कॉस सी मायनस ए कॉस बी. फॉर्म इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून मनात विचार येतो का हो सर तुम्ही याचं काही ॲप्लिकेशनच घेतलं नाही, गरज पडली तर घेऊ, नाही तर नाही घ्यायचं. मग आता इक्वेशन 1 आणि 2 वरून ए कॉस सी म्हणजे काय बी मायनस सी कॉस ए. काय पहा मायनस साईन लक्ष द्या. व्हॉट इज ए कॉस सी. ए कॉस सी नथिंग बट बी मायनस सी कॉस ए मायनस बरोबर आहे आत व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए कॉस बी. ए कॉस बी कोण आहे सी मायनस बी कॉस ए. शांततेने काम करायचं आहे. इथं काय आलं पहा बी मायनस सी कॉस ए मायनस सी प्लस बी कॉस ए प्लस कोणाला तुमचा बी कॉस ए. शांततेने गणित घ्या. पहिला बी आणि सी जवळ घेऊ आपण. बी आणि सी इथं बी आणि सी ची पेअर तयार केली. काय तयार केली या टर्मची 2ची पेअर तयार केली. यामधून आणि यामधून हे बाय हे असं दाखवतो. हां याच्यातून कॉस ए कॉमन काढला. सांगा बरं प्लस कॉस ए जर कॉमन काढला तर इथं राहिलं बी मायनस सी. इथं काय राहिलं तुमचं बी मायनस सी. डबल एकदा बोर्डवर पहा. बी मायनस सीची पहिली टर्म यामधून कॉस ए कॉमन काढला म्हणजे कोण राहिला बी मायनस सी. आता दोन्ही ब्रॅकेटमधून जर तुम्ही बी मायनस सी कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहते पहा बी मायनस सी कॉमन घेतला इथं राहिला 1 प्लस कॉस ए. काय शिल्लक राहिला 1 प्लस कॉस ए. आता तुम्हाला फंडामेंटल आयडेंटिटीज माहितीच आहे. व्हॉट इज 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस साईन थिटा. पहा प्लस विचारला तर मायनसचा अभ्यास करायचा, मायनस विचारला तर प्लसचा अभ्यास करायचा, म्हणजे कन्फ्यूज होत नाही. व्हॉट इज 1 प्लस कॉस थिटा 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. काय आलं 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. व्हॉट इज 1 मायनस कॉस थिटा 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणून म्हणता का सर मायनस कशाला विचार करून राहिले. प्लस आला तर मायनस, मायनस आला तर प्लस, दोघांचाही विचार ॲट ए टाईम करायचा. इथं कोण आलं पहा बी मायनस सी इंटू 2 टाइम कॉस स्क्वेअर ए बाय 2. कॉस स्क्वेअर का आला ए बाय 2. इथं तुम्ही काय तयार केला पहा 2 इंटू बी मायनस सी इंटू कॉस स्क्वेअर ए बाय 2.
दॅट इज LHS must be equal to RHS, that is A in bracket cos C cos B is equal to 2 times B minus C cos square A by 2. मित्रांनो, दिलेल्या प्रॉब्लेमपासून तुम्ही 3 वेगवेगळे प्रॉब्लेम तयार करू शकता. प्रॉब्लेम सोडवणं एकदम सोपं आहे, प्रॉब्लेम तयार करणे एकदम कठीण असते. पण तुम्ही जसा प्रॉब्लेम तयार केला ना तसा दुसरा तयार करू शकता. इथं पहा ACB घेतला, इथं तुम्ही B घ्यायचा. B म्हणजे कोण राहिला आता तुमचं इथं कॉस, इथं B घेतलं तर कॉस A कॉस C डबल गणित तयार होते. इथं C घ्यायचा, कोण राहिला AB डबल गणित तयार होते. म्हणजे अशी तुम्हाला 10 सारखे 3 गणित तयार करू शकता स्वतः तुम्ही विचार करायचा आणि लगेच त्या ठिकाणी तयार करायचं. पहा डबल एकदा एकदम सिंपल प्रॉब्लेम होता. फक्त गणित आल्यानंतर असं वाटलं कोसाईन रूलनं सॉल्व करायचं. कोसाईन रूल तर येत नाही. प्रोजेक्शन रूल घेतला, LHS घेतलं, LHSमध्ये A कॉस सीची किंमत काढली, B कॉस सीची घेतली. आता पहिले काही मुलांनी LHS लिहिला, याने याला मल्टिप्लाय केलं आणि मग प्रोजेक्शन रूलनं किमती काढल्या आणि पुट केलं तरीही चालते, आपल्या मनावर असते त्या ठिकाणी. पहिले मी प्रोजेक्शन रूल काढला, A कॉस सी A कॉस बीच्या किमती घेतल्या, LHS घेतलं, मल्टिप्लाय केलं, कॉमन काढलं आणि सॉल्व केलं. यस ऑर नो. आता पहा प्रॉब्लेम नंबर 11. प्रूव्ह दॅट द कोसाईन रूल बाय युझिंग प्रोजेक्शन रूल. आता आपल्याला तर माहिती आहे कोसाईन रूल काय आहे. सांगा बरं काय आहे कोसाईन रूल. कॉस A इज इक्वल टू B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2BC. तसाच कॉस B तसाच कॉस C असेल किंवा A स्क्वेअर B स्क्वेअरच्या भाषेत असेल. आपण प्रूव्ह केला. आपण प्रूव्ह कसं केलं तर आठवते तुम्हाला. एक डायग्राम काढली होती, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस एक्स पॉईंट घेतला होता. ईश्वरनं प्रश्न विचारला होता आपल्याला की सर हा जो CAB घेतलेला असेल तर वरच्याचे कॉर्डिनेट कसे घ्यायचे, R कॉस थिटा R साईन थिटा. डिस्टन्स फॉर्म्युला लावला होता, गणित सॉल्व केलं होतं आपण. डायग्रामला 1 मार्क होते. आता तोच रूल प्रूव्ह करायचा बाय युझिंग प्रोजेक्शन रूल. कशाने प्रूव्ह करायचं तुम्हाला, प्रोजेक्शन रूल. मग कसा प्रोजेक्शन रूलनं प्रूव्ह करायचा पहा बोर्डवर आता तुम्ही. इन ट्रायंगल ABC, समजा हा ट्रायंगल ABC पहा. डायग्रामची गरज नाही हिच्यात गरज नाही आहे, बरोबर आहे की नाही. इथं काय आला पहा A, इथं B, इथं C. प्रोजेक्शन रूलनं विचारलं तर गरज नाही आहे. तसा जर कोसाईन विचारला ना मग डायग्रामला 1 मार्क असतो. मग आता इथं आला A बरोबर कोण पहा B कॉस C प्लस C कॉस B इक्वेशन 1. B कोणाला पहा A कॉस C प्लस C कॉस A इक्वेशन 2. C का आला A कॉस B प्लस B कॉस A इक्वेशन 3. याच्यावरून मला कोसाईन रूल प्रूव्ह करायचा. मला माहिती आहे कोसाईन रूल कोणचा आहे, पण मी हे 3 प्रोजेक्शन रूलचे फॉर्म्युला घेतले. इन ट्रायंगल ABC बाय इकडे बा बाय P रूल. P रूल म्हणजे कोणचा, प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूलच्या मदतीनं ABC. आता मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय A, B बाय B, इक्वेशन 1 बाय A, 2 बाय B, 3 बाय C. तुम्ही का सर हे काय नवीन सांगून राहिले तुम्ही. इक्वेशनला A मल्टिप्लाय करा, नाही आम्हाला B न करायचं. आपला रूल आठवला का, A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअरमध्ये असतो. म्हणून आपल्याला 1ला A न मल्टिप्लाय करायचं, 2ला B न करायचं, 3ला C न करायचं. पहा 1ला A ला A स्क्वेअर इज इक्वल टू AB कॉस C प्लस AC कॉस B, AC कॉस B इक्वेशन 4. इक्वेशन 1ला A न मल्टिप्लाय केलं A स्क्वेअर AB कॉस C AC कॉस B. 2ला B न B स्क्वेअर AB कॉस C पहा AB कॉस C प्लस या ठिकाणी BC कॉस A इक्वेशन 5. मल्टिप्लाय करण्याची चूक होऊ शकते, लक्ष द्या. सारख्या टर्म आहे. Aला A न, Bला B न, AB कॉस C याची या ठिकाणी BC कॉस A. याला 5 लास्ट C स्क्वेअर AC कॉस B प्लस BC कॉस A इक्वेशन 6. जमलं. 1ला A न, 2ला B न, 3ला C न. आता तिघायच्या कॉम्बिनेशन करून कोसाईन रूल येणार 1. सिमिलरली बाकीचे आपण काढत असतो. मग आता काय झालं बा, इक्वेशन 4 प्लस 5, 4 आणि 5ची ॲड करा, बरोबर आहे. 5चा मायनस करा. तुम्ही सर आता तुम्ही आम्हाला काही सांगून राहिले, असे कसं काय जादू आहे बुवा.
तुमचा फॉर्म्युला जर आठवला तुम्हाला समजन कोणाला ॲड करायचं कोणाला सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन 4+5 4+5 इकडं बा a² b² मायनस c². 4 आणि 5चे ॲडिशन 4 आणि 5चे ॲडिशन मी 6वा मायनस केला a² + b² + c². इकडं काय आलं पहा इकडं आलेलं आहे ab cos c प्लस ac cos b. पहा मित्रांनो ac cos b प्लस हां बोला प्लस ab cos c प्लस bc cos a प्लस कोणाला bc cos a. हे झालं इक्वेशन 4 आणि 5ची बेरीज. 6वा तुम्हाला मायनस करायचा म्हणजे प्लसच्या जागी मायनस येईल. इथं काय येईल पहा मायनस ac cos b हे बघा मायनस ac cos b मायनस bc cos a. 4 आणि 5ची बेरीज 6वा वजाबाकी केली बरोबर अशा प्रकारे प्लस मायनस केलं. आता पहा तुमचा एक अँगल येणार आहे एक अँगल म्हणजे कॉस सीच राहणार आहे बाकी कटणार आहे सगळं तुमचं. हे पहा ab cos c ab cos c दोन टर्म झाले. हे पहा ac cos b हे पहा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह डोळे मोठे करा. हे पहा ac cos b कॅन्सल. हे पहा bc cos a कॅन्सल. a² b² मायनस c². आता पहा ab cos c 2 टाइम्स ab cos c हा रिक्वायर्ड प्रूफ आहे किंवा असं म्हणा cos c = a² b² मायनस c² अपॉन 2ab. हा झाला तुमचा कोसाइन रूल बरोबर आहे बाय युजिंग प्रोजेक्शन रूल. सिमिलरली काय प्रूव्ह केलं पहा सिमिलरली cos a = b² c² मायनस a² अपॉन 2ab. cos c = a² b² मायनस c² अपॉन इथं टॉईस bc पाहिजे इथं तुमचा टॉईस ab पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही प्रोजेक्शन रूलच्या मदतीनं कोसाइन रूल प्रूव्ह केला. तो सर आम्ही इथं तर cos c काढला तुम्ही cos c काढा cos a काढा cos b काढा. सांगा बरं आता समजा cos a काढायचा कसा काढायचा cos b काढायचा कसा काढायचा. इथं जे मी लिहिलेलं इक्वेशन 4 आणि 5 मायनस 6 इथं जर तुम्ही हे जे आलेले इक्वेशन आहे या दोन इक्वेशन जे बेरीज केली तिसरा मायनस केला म्हणजे पहा इथं मायनस केला तर कोण तयार राहिला माझा ab cos c राहिला. असंच माझा कोण येईल cos b वाला येईल cos c वाला येईल. इक्वेशन 1 2 3 प्रोजेक्शन रूल a न मल्टिप्लाय b न मल्टिप्लाय c न मल्टिप्लाय. जर 4 आणि 5ची बेरीज केली 6वा मायनस केला तर मला cos c भेटतो. तसंच मी काय करेल 5 आणि 6ची बेरीज 4था मायनस करील त्याच्यानंतर 4 आणि 6ची बेरीज 5वा मायनस करील. याच्यात मला एकदा b भेटल एकदा c भेटल. घरी लिहून पहा तुम्ही मी जे सिमिलरली म्हटलं ते. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी कोसाइन रूल प्रूव्ह केला बाय युजिंग प्रोजेक्शन रूल. माझ्या मते 100% प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांना समजलाच. सरळ प्रोजेक्शन रूल मल्टिप्लाय ॲडिशन रिक्वायर्ड आन्सर. आता एकदम 12 नंबरचं गणित पाकिट जबरदस्त आहे. इन ट्रायंगल ABC बरोबर आहे साइन b मायनस c/2 b मायनस c अपॉन a इंटू कॉस a/2 असेल. एकदा गणित चेक करू आपण असं राहणार नाही प्रॉब्लेम. इंटू कॉस a/2 असेल काय असेल पहा 12 नंबरचा प्रॉब्लेम पहा b मायनस c इंटू कॉस a/2 हे करेक्ट आहे. मग आता मुलांना सांगा बरं प्रश्न कसा सॉल्व करायचा. इथंच प्रॉब्लेम आहे या चॅप्टरमध्ये. पहिला जो पार्ट आहे तुमचा प्रिन्सिपल जनरल सोल्युशन काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आतापर्यंत थेरम बी सोपे आहे गणित बी सोपे आहे फक्त रायटिंग प्रॅक्टिस करणे. समजा गणित आलं तर आता काय करावं मुलांना वाटते कोसाइन घ्यावं काहीच संबंध नाही कोसाइनचा. डायरेक्ट प्रोजेक्शन घ्या काहीच संबंध येऊन नाही राहिला. मग या 3पैकी एक तर 100% असतो. काही गणितामध्ये साइन कोसाइन प्रोजेक्शन 3पैकी एक असतो. काही गणितामध्ये तिन्ही पण असतात. मग अशा वेळची सोपी टेक्निक ती घ्या. यामध्ये मॅक्झिमम चान्सेस हे तुमचे साइन रूलचे. इन ट्रायंगल ABC बाय साइन रूल a बाय साइन a बरोबर b बाय साइन b बरोबर c बाय साइन c इज इक्वल टू k और ट्वाइस r. 4 ते 5 वेळा सांगितलं मी. काही पुस्तकात k असणार आहे
काही पुस्तकात ट्वाईस आर असणार आहे. कोणचीही टर्म घेतली तरी चालते. इथं काय आलं पहा, ए बरोबर के साईन ए, बी बरोबर के साईन बी, सी बरोबर के साईन सी. आता प्रश्न आहे LHS का RHS. RHS घेतला तर LHS भेटणार नाही आपल्याला. LHSवरून RHS भेटणं अवघड आहे, पण RHSवरून LHS भेटू शकते. तर RHSवर काम करू. RHS राईट हँड साईड काय आली पहा, राईट हँड साईड बी मायनस सी इंटू कॉस A/2. गडबडीत आपण कॉस A/2 लिहित नाही म्हणून लक्षात ठेवा. कॉस A/2चं काम आहे. बी कोण आला पहा, बी हा आला माझा के साईन बी मायनस सी कोण आला पहा, के साईन सी अपॉन के साईन ए इंटू कॉस A/2. RHS होऊन मला LHS करण्यासाठी मला पूर्ण टर्म कॅन्सल करायचे, फक्त साईन बी मायनस C/2 घ्यायचा. प्रयत्नार्थी परमेश्वर, काही ना काही होईनच. के साईन बी मायनस साईन सी अपॉन के साईन ए अपॉन कोणाला मित्रांनो, के साईन ए इंटू कोणाला, कॉस A/2. हा जर A/2 मध्ये असेल तर हा A/2 मध्ये असलाच पाहिजे. मॅथचा नियम आहे आपला. इथं कोणाला पहा, इथं आला के साईन सी मायनस साईन डी टू कॉस बी प्लस C/2 इंटू साईन बी मायनस C/2. हे बा इथं आला तुमचा साईन सी मायनस साईन डी टू कॉस बी प्लस C/2 इंटू साईन बी मायनस C/2. कॉस A/2 जसाच्या तसा. मुलं या स्टेपमध्ये चूक करण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे. के इज इक्वल टू व्हॉट इज साईन थिटा, 2 साईन θ/2 कॉस θ/2. इथे जागा आहे पहा. व्हॉट इज साईन थिटा, 2 साईन θ/2 इंटू कॉस θ/2. व्हॉट इज साईन ए, 2 टाइम साईन A/2 इंटू कॉस A/2. लक्ष द्या, एकदम सोपी स्टेप. साईन रूल यूज केला, किमती काढल्या, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला साईन सी मायनस साईन डी, साईन थिटाचा फॉर्म्युला, केला के कटला, 2ला 2 कॅन्सल, कॉस A/2 कटला, गणितच संपलं आपलं. पहा कॉस बी प्लस C/2 इंटू साईन बी मायनस C/2. पहा कॉस बी प्लस C/2 इंटू साईन बी मायनस C/2 अपॉन साईन A/2. आता तुमचा प्रूफ तुम्ही ऑब्झर्व करा बरं. प्रूफ ऑब्झर्व केल्यानंतर असं जाणवते RHSमध्ये साईन बी मायनस C/2 आहे. एखाद्या पोराला जर येत नसेल तर तो काय करतो, डायरेक्ट ह्या दोन्ही टर्म कॅन्सल करतो आणि LHS बरोबर RHS लिहितो. त्याला 100% मार्क पडतात. पण आपल्याला ॲक्युरेट रिझन जर सांगायचं असेल तर आता काम करा. हे बा ही टर्म आली म्हणजे ही आणि टर्म कॅन्सल होते. म्हणून काही जादू सांगायला जर अशा टर्म कसे कॅन्सल होतात. हे तर कॉस आहे नाही साईन आहे कॅन्सल कसं होते. तुम्हाला जर 11वीमधला ट्रायंगल लॉ माहीत असेल तर 100% दोन्ही टर्म सारख्या आहे. दिसायला जरी वेगळ्या असतील पण दोघांचा मिनिंग सेम. मी तुमचा मिनिंग सेम काढून दाखवतो पहा. बाय ट्रायंगल लॉ A प्लस बी प्लस सी मस्ट बी इक्वल टू पाय इम्प्लाइज दॅट बी प्लस सी बरोबर पाय मायनस ए. पटकन येस और नो म्हणा. A प्लस बी प्लस सी बरोबर पाय 3 कोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180. बी प्लस सी बरोबर पाय मायनस ए. इथं कोण आहे बाय 2 न डिवाइड करा. बी प्लस C/2 बरोबर π/2 मायनस A/2. आता प्रश्न पडला मी काय करू, मला काढायची भाऊ कॉसची किंमत. मग इथे टेकिंग कॉस टू बोथ साईड. कॉस बी प्लस C/2 बरोबर कॉस π/2 मायनस A/2. 90 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्टमध्ये सर्व पॉझिटिव्ह. कॉस असेल तर साईन, साईन असेल तर कॉस, टॅन असेल तर कॉस, टॅन असेल तर कॉट. कॉस 90 मायनस थिटा म्हणजे कोण, साईन थिटा म्हणजे कोण, साईन A/2. कॉस 90 मायनस थिटा बरोबर साईन थिटा. म्हणजे काय आलं पहा. देअरफॉर व्हॉट इज कॉस बी प्लस C/2 साईन A/2 इंटू साईन बी मायनस C/2 अपॉन साईन A/2. साईन A/2 कॅन्सल. शिल्लक काय आलं मित्रांनो, साईन बी मायनस C/2. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS.